हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं टेक्स्ट कमांड. टेक्स्टमध्ये आपण पाहिलं होतं की आर्क अलाइन टेक्स्ट कसा जनरेट करू शकता, त्यामधले व्हेरियस ऑप्शन्स आपण बघितले होते. त्याचबरोबर आपण टी सर्कल म्हणजे एनक्लोज इन ऑब्जेक्ट या पण कमांडबद्दल बघितलं होतं आणि टेक्स्टला मॉडिफाय कसं करायचं याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. तरी आजच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्टचं स्टाईल पाहणार आहेत. स्टाईल काय असतं, कशासाठी जनरेट करतो याच्याबद्दल डिस्कस करूयात. आणि त्याचबरोबर टाईप ऑफ डायमेन्शनचे व्हेरियस टाईप्स कुठले कुठले आहेत याच्याबद्दल पण डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आता इथे ड्रॉइंगकडे जातो आहे आपण. आता इथे आत्तापर्यंत आपण टेक्स्ट जसा समजा मल्टीलाईन टेक्स्ट जनरेट करायचा, त्यासाठी आपण MT कमांड यूज करतो. मल्टीलाईन टेक्स्टमध्ये ज्या पण वेळेस आपण इथे असं रेक्टँगल जनरेट करतो आणि ज्या काही गोष्टी आपल्याला टाईप करायची, जसं की इथं कॅप्स लॉक ऑन करतो मी. ठीक आहे, कॅड कॅम इन मराठी, सॉरी डी राहिलं चुकून, कॅड कॅम इन मराठी, कॅड कॅम इन मराठी. ओके, त्याच्याला आपण इकडे एक्सटेंड करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट लाईन दिलात. आता हे काय झालं, हा बाय डिफॉल्ट कुठल्या स्टाईलमध्ये आहे. जेव्हा आपण याला सिलेक्ट करतोय, इथे आपल्याला ॲनोटेशन पॅनल नावाचं आपल्याकडे पॅनल आहे. बरोबर, आपण टेक्स्टमध्ये पाहिलं होतं. आपण ॲनोटेशन पॅनलबद्दल डिस्कस करतो. ओके, ॲनोटेशन पॅनलमध्ये त्या ॲरोवरती डाऊनवर्ड ॲरो, ॲनोटेशनचं नाव आहे, त्याच्या राईट हँड साईडला आपल्याला एक ॲरो दिसतोय, त्या डाऊनवर्ड ॲरो, त्यावरती जर क्लिक केला तर इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट आपली जी स्टाईल आहे, तर ती टेक्स्टची स्टाईल कुठली आहे, स्टँडर्ड आहे. त्याच्यावरती तुम्ही कर्सर मूव्ह केलात तरीही तुम्हाला दिसेल टेक्स्ट स्टाईल, किंवा खाली तुम्हाला स्टाईल म्हणून ऑप्शन पाहायला मिळतं. आता प्रत्येक वेळेस टेक्स्ट जर आपल्याला वेगवेगळा जनरेट करायचा आहे, तर त्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला स्टाईल काय करावी लागेल, स्वतःची स्टाईल बनवावी लागेल. आता ही जे बाय डिफॉल्ट एक दोन स्टाईल आपल्याकडे अवेलेबल असतात, एक असतात स्टँडर्ड आणि दुसरी असती ॲनोटेटिव्ह. ती कुठे असते, तर जेव्हा आपण इथं ॲनोटेशनवरती डाऊनलोड ॲरोवरती क्लिक केला आहे, त्यानंतर स्टाईलवरती क्लिक केला आहे स्टँडर्डवरती, तर इथे तुम्हाला ॲनोटेटिव्ह आणि स्टँडर्ड असे दोन ऑप्शन्स पाहायला मिळतात. बरोबर, ॲनोटेटिव्ह आणि स्टँडर्ड असे दोन ऑप्शन्स आहेत. आता आपण आपली स्वतःची स्टाईल बनवू शकतो. आपण आपली स्वतःची पण स्टाईल बनवू शकतो. जसं की इथे मॅनेज टेक्स्टाईलवरती क्लिक केलात तर आपल्याकडे इथं टेक्स्टाईल नावाची एक नवीन विंडो एक ओपन होते, किंवा नवीन इथं एक टॅब ओपन होऊ शकतो असं म्हणू शकता. ओके, या नवीन विंडोमध्ये तुम्हाला करंट टेक्स्टाईल काय आहे, आपली स्टँडर्ड आहे. करंट टेक्स्टाईल कुठली आहे, स्टँडर्ड आहे. याच्यामध्ये ॲनोटेटिव्ह आणि स्टाईल अशा दोन वेगवेगळ्या स्टँडर्ड्स आहेत. याच्यामध्ये आपण आपलं फॉन्टचं नेम असेल, फॉन्टचं स्टाईल असेल, टेक्स्टचं हाईट असेल, त्यानंतर टेक्स्टला म्हणजे अल्फाबेटचं विड्थ असेल, त्याला अँगल द्यायचं असेल, तर या गोष्टी आपण स्पेसिफिकली देऊ शकतो. ठीक आहे, ओके. आता समजा मी इथे काय केलं, इथे मी याला अँगल दिला. समजा इथे मी याला एक 15 डिग्रीचा अँगल दिला आणि इथं सेट ॲज करंट म्हणला आणि क्लोज केलं, तर आपला टेक्स्ट कसा झाला आहे, चेंज झाला आहे. बरोबर, ॲट अँगलवरती याला डेफिनेटली अँगलवरती जनरेट होणार आहे. ओके, हे आपण काय केलं, टेक्स्ट देऊन यूज केलेलं आहे. कुठला यूज केला, टेक्स्ट मल्टीलाईन. समजा आता प्रत्येक वेळेस जर असं इंडिव्हिज्युअली जर आपल्याला द्यावं लागत असेल प्रत्येक टेक्स्टला, तर खूप सारा टाईम जातो आपला. बरोबर, तर त्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या स्टाईल बनवतो. मग स्टाईल कशा बनवायच्या, आता कुठं स्टाईलमध्ये जाण्यासाठी कसं आपण टेक्स्टाईलमध्ये जाण्यासाठी कुठेकडे गेलो, ॲनोटेशन्स नेम आहे, ॲनोटेशन पॅनलच्या डाऊनलोड ॲरोवरती क्लिक केला, त्यानंतर इथं स्टँडर्ड म्हणून आहे याच्यावरती क्लिक केला, मॅनेज टेक्स्टाईल म्हणून इथे क्लिक केला. इथे पण आपण टेक्स्टाईलमध्ये एंट्री केलेलो आहोत. ही एक मेथड आहे. किंवा आपल्याला ॲनोटेट नावाचा एक टॅब आहे, होमच्या साईडला इन्सर्ट असतो, इन्सर्टच्या साईडला ॲनोटेट नावाचा टॅब असतो. या ॲनोटेटमधून पण आपण काय करू शकतो, टेक्स्टच्या स्टाईलला जाऊ शकतो. इथे टेक्स्टचा इथे एक तुम्हाला एक वेगळा टॅब पाहायला मिळतोय, किंवा याला पॅनल म्हणू शकता. ॲनोटेट टॅबमध्ये टेक्स्ट नावाचा पॅनल येतो, त्याच्यासमोर एक तुम्हाला डाऊनवर्ड ॲरो दिसतोय. हा नाही ॲरो, हा कंप्लीट ॲरो लक्षात घ्या.
टेक्स्टाईलचा ॲरो. ओके, या टेक्स्टाईलच्या ॲरोवरती पण तुम्ही क्लिक करू शकतायत. ठीक आहे, टेक्स्टाईलच्या ॲरोवरती क्लिक करून पण याच्यापेक्षा शॉर्टकट की कुठली आहे, तर याच्यापेक्षा शॉर्टकट की आहे याच्यासाठी ST नावाची आपण शॉर्टकट की यूज करणार आहेत. स्टाईल, टेक्स्ट स्टाईलसाठी आता आपण टेक्स्टची स्टाईल पाहिली आहे, तशी डायमेन्शनची पण पाहणार आहेत, मल्टी लीडरची पण पाहणार आहेत आणि टेबलचीही पाहणार आहेत. प्रत्येकासाठी शॉर्टकट की आहेत. टेक्स्टची शॉर्टकट की टेक्स्ट स्टाईलसाठी, टेक्स्टच्या स्टाईलसाठी शॉर्टकट की आहे आपल्याला ST टाईप केलात आणि एंटर केलात तर तुम्हाला टेक्स्टाईलची एक विंडो ओपन होते. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची स्टाईल बनवायची असेल तर इथे बनवू शकता. इथं मी न्यू घेतलं, न्यू वरती त्याला नाव देऊयात आपण कॅडकॅम इन मराठी. कॅडकॅम इन मराठी असं नाव दिलं. ओके, कॅडकॅम इन मराठी. ओके करा. ओके केल्याच्या नंतर आपल्याला आपला कॅडकॅम इन मराठी इथे ॲड झालेला आहे. आपल्याला फॉन्ट काय ठेवायचं आहे, फॉन्टचं नेम जसं इथं बाय डिफॉल्ट एरियल आहे तसं आपण इथं टाइम्स न्यू रोमनमध्ये ठेवणार आहेत. समजा इथं T टाईप करतोय, मला टाइम्स न्यू रोमनमध्ये आला. त्यानंतर फॉन्टचं स्टाईल मला दोन्ही पाहिजेत, बोल्ड आणि इटॅलिक दोन्ही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर टेक्स्टचं हाईट जे आहे, टेक्स्टचं हाईट मला प्रत्येक वेळेस 5 इंचेसचं पाहिजे. कितीचं पाहिजे? 5 इंचेसचं पाहिजे. त्याचा विड्थ फॅक्टर पण मला चेंज करायचा आहे. विड्थ फॅक्टर पाहिजे मला 1.20चा देतोय मी. आणि ऑब्लिक अँगल इथं 0 ठेवतोय, ऑब्लिक जास्त नाही ठेवणार आहेत आपण. याला सेट ॲज करंट करूयात आणि इथे क्लोज करा. आपली स्वतःची स्टाईल आहे. आता ॲक्टिव्ह स्टाईल बघा कुठली आलेली आहे. आता सध्या आपण ॲनोटेट टॅबमध्ये आहेत. होममध्ये गेलात, इथेही ॲनोटेशनमध्ये पॅनलवरती क्लिक केलात, तिथं सुद्धा तुम्हाला कॅडकॅम इन मराठी जे काही नाव द्याल. आता इथं मी कॅडकॅम इन मराठी असं नाव दिलेलं आहे. तुम्ही त्याला तुमचं स्वतःचं पण स्टाईल बनवू शकता, स्वतःच्या नावांनी बनवू शकता, किंवा तुम्हाला जे तुमचं नाव द्यायचं असेल ते नाव तुम्हाला इझिली देऊ शकतो. म्हणजे आता याच्यानंतर जे पण मी टेक्स्ट जनरेट करेल त्यासाठी आता सिंगल लाईन टेक्स्ट जनरेट करा किंवा मल्टी लाईन टेक्स्ट जनरेट करा. त्याच्यामध्ये आपलं जे स्टाईल जनरेट होणार आहे तर ते स्टाईल असणार आहे, आपण जे बनवलं तर ते स्टाईल असणार आहे. ठीक आहे. आता इथे मी काय टाईप करतोय, ॲटोकॅड समजा त्याच्याबद्दल आपण थोडंसं अजून लिहूयात. ॲटोकॅड 2D डिझाईन, DESIGN डिझाईन असं मी लिहिलं. ओके. आता इथे काय आलं, आपण जे टेक्स्टचं हाईट जे ठेवलं होतं ते 5चं ठेवलं होतं. आता हा थोडासा समोर आलेला आहे याला, कारण आपण एंटर न करता तिथं नेक्स्ट लाईन जनरेट झालेली आहे. हे कशामुळं होतं, कारण आपण जो जनरेट केला होता रेक्टँगल थोडा छोटा जनरेट केला होता. याला इथे ड्रॅग करून तुम्ही ते सर्व टेक्स्ट जो आहे तो वरती घेऊ शकताय. त्यानंतर एंटर करून नेक्स्ट लाईन पण तुम्हाला जनरेट करता येते. तसं मी बाहेर क्लिक केलं. आता इथे जे आपण या टेक्स्टला जेव्हा आपण एडिट करतोय तर तेव्हा तुम्ही बघू शकतायत, डबल क्लिक करून आपण एडिट करणार आहे त्या टेक्स्टला. ठीक आहे, डबल क्लिक करा. त्यानंतर आपण टेक्स्टचं हाईट काय दिलं होतं, 5 दिलं होतं. बोल्ड प्लस इटॅलिक ठेवलं होतं. टाइम्स न्यू रोमनमध्ये ठेवलं होतं का? ह्या सगळ्या गोष्टी आपण हे केल्या होत्या, डेफिनेटली केल्या होत्या. बरोबर आहे. तर हे सगळं आपण करू शकतो कशामध्ये, टेक्स्ट स्टाईलमध्ये. स्वतःच्या स्टाईल स्वतःच्या हे बनवता येतात आपल्याला. ओके, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर हे सगळं आपण बनवू शकतो इझिली. कशामध्ये बनवू शकतो, टेक्स्ट स्टाईलमध्ये. स्वतःच्या स्टाईल पण आपल्याला बनवता येत. अशा नंबर ऑफ स्टाईल तुम्ही बनवू शकता. तुम्हाला प्रत्येक डायग्रामला वेगळं नाव हवं असेल तर वेगळ्या स्टाईल बनवू शकता. ठीक आहे. तर आता ह्या टेक्स्ट एडिटरबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलं होतं. तर हे होतं आपलं टेक्स्ट स्टाईल. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरं पाहणार आहेत डायमेन्शन्स. आता या दोघांनाही मी डिलीट करतोय. आता पाहणार आहेत आपण डायमेन्शन्स. आता डायमेन्शनचे व्हेरियस टाईप्स कुणाला माहिती नसतील तर इथं मी लिस्ट डाऊन करतोय कुठले कुठले टाईप्स आहेत. तर पहिले असतं डायमेन्शनचं लिनियर. पहिला डायमेन्शनचा टाईप असतो लिनियर. त्यानंतर सगळे आपण ऑप्शन्समध्ये बघणार आहेत. त्याच्यानंतर असतो अलाइन, अँग्युलर असतो. त्यानंतर रेडियल म्हणजे डायमीटर आणि आपण रेडियस प्रोव्हाइड करतो.
त्यानंतर ऑर्डिनेट असतो, कंटिन्युअस डायमेन्शन असतं, जॉगलाईन डायमेन्शन असतं, बेसलाईन डायमेन्शन असतं. एवढे सारे आपल्याकडे वेगवेगळे टाईप्स आहेत आपल्या डायमेन्शनचे. आजच्या लेक्चरमध्ये जे नॉर्मली आपण जे जास्त यूज करतो तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. त्यातला फर्स्ट टाईप आहे लिनियर. तर लिनियरसाठी पहिल्यांदा इथे मी काही ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेतोय, जसं की रेक्टँगल. एक रेक्टँगल ड्रॉ करायचा मला. इथे रेक्टँगल आहे माझा 60,40चा. एक रेक्टँगल ड्रॉ केला 60,40चा. त्यानंतर मला इथे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कलचं रेडियस द्यायचं आहे 20. ओके. त्यानंतर एखादा आर्क पण जनरेट करूयात आपण, स्टार्ट एंड रेडियसवाला. आता इथे मी स्टार्ट पॉईंट देतोय, इकडे एंड देतोय, आणि रेडियस देतोय इथे मी 60ची. ओके. तसं 60चा एक आर्क जनरेट केलेला आहे. तुम्हाला इलिप्स द्यायचं असेल तर इलिप्स पण जनरेट करू शकता. इलिप्स आपण पाहिलेले आहेत. इलिप्स सेंटर. तर पहिली मेथड आपण सेंटर घेतोय, त्यासाठी ऑर्थो मोड ऑन करा, कारण स्ट्रेट येईल तो तुमचा. ओके. इथे 50 दिलं, आणि त्याचबरोबर हे डिस्टन्स आपण थोडंसं कमी ठेवूयात, नियरली अबाउट 22 ठेवलं. तर अशा पद्धतीनं आपण काही ऑब्जेक्ट जनरेट केलेले आहेत. तुम्ही पॉलिगॉन पण जनरेट करू शकता. इथे एक मला अँगलमध्ये एक पाहिजे. ओके. आता अँगलमध्ये मी काय करतो, इथे चांफर कमांड यूज करतोय. आपण चांफर कमांडबद्दल पाहिलं होतं. ओके. चांफरमध्ये दुसरा टाईप यूज करतोय, दॅट इज द अँगल मेथड. आणि इथे मी 5 किंवा 7/45चा अँगल द्यायचा आहे आपल्याला, आणि इथे एक चांफर देतोय मी. तर याच्यामध्ये अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा होता, तो ट्रिम नाही झाला, कारण आपली सेटिंग्स नो ट्रिमची राहिलेली असेल एखाद्या वेळेस, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण हे ऑब्जेक्ट बनवलेले आहेत. आता याला डायमेन्शन द्यायचे. आता इथे तुम्हाला टेक्स्टच्या साईडला तुम्हाला डायमेन्शन नावाचा एक टॅब दिसतोय. ओके. हा जो ऑप्शन आहे, इट विल क्रिएट, म्हणजे हा मल्टिपल टाईप ऑफ डायमेन्शन आपण देऊ शकतो. म्हणजे याच्याद्वारे आपण लिनियर डायमेन्शन पण देता येतात, अलाइन डायमेन्शन्स पण देता येतात, अँग्युलर डायमेन्शन्स पण देऊ शकतो, रेडियल डायमेन्शन्स पण देता येतात. ओके. तर हे सर्व डायमेन्शन आपण एकाच कमांडद्वारे देऊ शकतो. मग बाकीचे ऑप्शन्स का दिले, जसं की इथं स्पेशल ऑप्शन का दिले बाबा, लिनियर दिलाय, अलाइन दिलाय, अँग्युलर दिलाय, हे सर्व डायमेन्शन याच्याद्वारे जनरेट करू शकतो. तर आता समजा मला काय करायचं होतं, मला या पूर्ण लाईनचा डिस्टन्स पाहिजे या एंड पॉईंटपर्यंत, पण इथं मी चांफर दिलेला आहे, मला टोटल डिस्टन्स दाखवायचं आहे. तर या डायमेन्शन कमांडनी आपल्याला दाखवता येईल का? इथं मी डायमेन्शन घेतलं, बरोबर आहे. डायमेन्शन कमांड सिलेक्ट केली आहे, एस्केप करतोय एक वेळेस, डायमेन्शन कमांड सिलेक्ट केली आहे. इथं जेव्हा मी इथं लाईनला सिलेक्ट करतोय त्यावेळेस काय होतं, पूर्ण डायमेन्शन येतं का? नाही येत. का नाही येत? कारण तो एंडपर्यंत सिलेक्ट नाही ना, ती लाईन एंडपर्यंत नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला याचं पूर्ण डिस्टन्स द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, लिनियर डायमेन्शन्स. आता लिनियरमध्ये आपल्याला पॉईंट घ्यावे लागतात. या पॉईंटपासनं आपल्याला याचा लास्ट पॉईंट आपण इथे घेऊ शकतो आणि याचा डिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतो डेफिनेटली. त्यानंतर हा झाला आपला लिनियर डायमेन्शन. जे आपले डायमेन्शन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असतात त्याला आपण लिनियर डायमेन्शन म्हणतो. काय म्हणतो? लिनियर डायमेन्शन्स. आता हा जो आपला लाईन आहे ही स्पेसिफिक अँगलवरती आहे, स्पेसिफिक अँगलवरती आहे. या अँगलवरती अँगलवरच्या लाईनला आपण अलाइन डायमेन्शन्स देऊ शकतो. याला अलाइन डायमेन्शन्स द्यावे लागतात. अलाइन डायमेन्शनसाठी आपल्याला इथे स्पेशल कमांड आहे, अलाइन डायमेन्शन अलाइन. तसं आपण याही कमांडद्वारे देऊ शकतो, पण कधी कधी काय प्रॉपर सिलेक्शन होत नाही. आता इथं 9.9, आता 9,9 दिसतंय. आता हे कॉमा का दिसतंय हे वगैरे आपण डायमेन्शन स्टाईलमध्ये बघणार आहेत. यानंतरचे आपल्या डायमेन्शनचे टाईप्स पाहिल्याच्या नंतर आपल्याला डायमेन्शन स्टाईल पाहायचंयच. तर त्याच्यामध्ये बघूयात 9,9 का दाखवते, पॉईंट का शो करत नाही आहे. 9.9 शो करायला पाहिजे, तो 9,9 शो करतोय. इट इज अ डेसिमल सेपरेटर, तिथे कॉमा म्हणून दिलेला आहे त्याच्यामुळे. पण इथं स्पेशल कमांड पण आहे आपल्याला अलाइन नावाची.
या अलाइन नावाच्या कमांडचा यूज करून आपण काय करू शकतो, याला अलाइन डायमेन्शन देऊ शकतो इझिली. या प्रत्येकासाठी शॉर्टकट की आहेत, लक्षात असू द्या. समजा आपल्याला लिनियर डायमेन्शन द्यायचं आहे, तर लिनियरसाठी डायमेन्शन देणार आहेत आपण. ओके, डायमेन्शन देणार आहेत, तर त्याच्यामुळे डायमेन्शनसाठी DIM आणि लिनियरसाठी LI असा आपण कमांड यूज करतो, DIMLI. ओके, किंवा DIML पण आपण शॉर्टकट की यूज करू शकतो. परत मी एक वेळेस दाखवतोय तुम्हाला, DIML दिसतंय, DIMLI. ठीक आहे, डायमेन्शन लिनियर घेऊ शकता आणि लिनियर डायमेन्शन्स तुम्हाला देता येतात. शॉर्टकट कीचा पण यूज करता येतो तुम्हाला डेफिनेटली. ओके, तर हे होतं अलाइन, हे होते लिनियर्स. त्यानंतर आपल्याला आहे अँग्युलर डायमेन्शन. आता समजा आता हा आपला पोर्शन, ही लाईन कशी आहे, अँगलवरती आहे, याचा मला अँगल द्यायचा आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपण अँग्युलर डायमेन्शनचा यूज करतो. आता लक्षात ठेवा, या प्रत्येकासाठी शॉर्टकट की कशा कशा आहेत. लिनियरसाठी आपण काय केलं, DIMLIN टाकलं. ओके, अलाइनसाठी DIMAL टाकायचं आहे. अँग्युलरसाठी आता तुम्हीच सांगू शकता, DIM साठी डायमेन्शनसाठी DIM आणि अँग्युलरसाठी AN. ओके, अशा कमांड्स आपल्याला यूज करता येतात. अँग्युलर DIMAN. आता अँग्युलर द्यायचं मला, हा पॉइंट आणि ही लाईन, याच्यामध्ये आपल्याला अँगल द्यायचा आहे. ओके, तर हे आहे 45 डिग्रीचा आपला अँगल जनरेट होतो याच्यामध्ये. ठीक आहे, 45 डिग्री अँगल आपला क्रिएट होतो याच्यामध्ये, जो आपण ऑलरेडी चांफर कमांडनी दिला होता. इथे आपण जे डिस्टन्स दिलं होतं, लिनियर डिस्टन्स दिलं होतं. इथे आपण दाखवलेला अलाइन, कधी कधी आपल्याला अलाइन डायमेन्शन्स पण दिलेलं असतं चांफरमध्ये, ते आपण 3D सॉफ्टवेअरमध्ये पाहणार आहेत. इथे आपण दोनच कंडिशन असतात, एक डिस्टन्स इंटू डिस्टन्स द्या, किंवा दुसरा ऑप्शन असतो डिस्टन्स इंटू अँगल द्या. या दोन्हीपैकी दोन कंडिशन्स आपल्याकडे ऑटोकॅडमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर आहे आपल्याला आर्क लेंथ. आता ही जी आर्क लेंथ आहे आपल्याकडे, इथे आपण आर्क घेतलाय बरोबर. या आर्कची आपल्याला लेंथ पाहिजे. या आर्कची लेंथ बघू शकता, 125.26 या आर्कची लेंथ आहे. ठीक आहे, आता तुम्हाला शॉर्टकट की काय येईल, आर्क लेंथची शॉर्टकट की DIMARCL असं टाकू शकता, DIMARCL. आता रेडियस द्यायचं आहे, तसं आपण या कमांडद्वारेही रेडियस देऊ शकतो. डायमेन्शन्समध्ये गेलोय, ही जी आपली युनिव्हर्सल टाईप ऑफ कमांड म्हटलं, ऑल टाईप ऑफ डायमेन्शन आपण देऊ शकतो. तर इथं मी सर्कलला सिलेक्ट केलं, तर तो रेडियस दाखवतोय का, रेडियस शो करतोय? नाही. का नाही शो करणार, कारण हा कंप्लीट सर्कल आहे. कंप्लीट सर्कल हा कधीही डायमीटरच्या डायमेन्शननी शो करायचा असतो. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात डिझाईन करताना, लक्षात असू द्या सगळेजण. या गोष्टी ज्यावेळेस तुमचा कंप्लीट सर्कल असतो, तर तो डिनोट करायचा असतो डायमीटर या डायमेन्शननीच, डायमीटरनीच डिनोट करायचा, त्याला रेडियस द्यायची नाहीये. आणि जेव्हा तुमचा आर्क असतो त्यावेळेस त्याला रेडियसनी द्यायचं असतं. तसं आपण इथं स्पेशल कमांड आपण यूज करू शकतो, रेडियस. इथं रेडियस आपण टाकली होती, रेडियस 60चा टाकला होता, तुम्ही बघू शकता इथं रेडियस 60 आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशाद्वारे बनवू शकतो, डायमेन्शन्सद्वारे. त्यानंतर डायमीटर आहे आणि एक जॉग डायमेन्शन म्हणून आहे, डायमीटर पण आपल्याला देता येतो. या रेडियस जो आर्कचा आहे, आर्कचाही डायमीटर आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला डायमीटर पण काही स्टँडर्ड काही रूल्स असतात, तर त्यानुसार लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमचा होल सर्कल असतो त्याला डायमीटर द्यायचा, आणि ज्यावेळेस आर्क असतो त्याला रेडियसच द्यायची. आर्कला डायमीटर द्यायचा नाही, किंवा सर्कलला रेडियस द्यायची नाही. ओके, तर ह्या गोष्टी आपण जनरेट करू शकतो. आणि त्यानंतर आपला इथे जॉग डायमेन्शन्स कधी यूज केला जातो, लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपला एखादा आर्कचं सेंटर आपल्या लेआउटच्या बाहेर जाते. समजा इथे मी एक पार्ट बनवलाय, फॉर एक्झाम्पल इथे मी पार्ट बनवतोय, इथे एक डिस्टन्स आहे, लाईन घेतलोय मी इथं नियरली अबाउट 700ची. ठीक आहे, 700ची लाईन घेतली आहे. इथे एक 125चा एक लाईन बनवली आहे. परत या साईडला पण आपल्याला 200 mm ची लाईन बनवतोय.
आता या दोघांच्या आतमध्ये मला आर्क जनरेट करायचा आहे ज्याचं रेडियस आहे माझं 1000. रेडियस किती आहे 1000. तर त्या कंडिशनमध्ये आता इथे मी आर्कमध्ये जाणार. आर्कमध्ये आपल्याला स्टार्ट एंड रेडियस नावाची कमांड यूज करणार आहे. स्टार्टिंग पॉईंट इथे दिला, एंडिंग पॉईंट इथे दिला आणि रेडियस घेतली आपल्याला 1000, 1000. आता असा मी एक ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आता याचं सेंटर जेव्हा आपण याला सिलेक्ट करतोय तर याचं सेंटर कुठे चाललंय पहा. सेंटर इथे आहे, खूप लांबवरती सेंटर दिसतंय बरोबर. जेव्हा मी त्याला इथं याचा डायमीटर द्यायला जातोय किंवा रेडियस द्यायला जातोय, इथे आपण याचा रेडियस स्पेसिफाय करूयात. रेडियस कुठून स्पेसिफाय करतोय तो त्याच्या सेंटरपासून स्पेसिफाय करतोय, पण त्याचा सेंटर आपल्या लेआउटच्या बाहेर जातोय. आता हा ऑब्जेक्ट आपण बनवला आहे, आपल्याला हा ऑब्जेक्ट कुठे प्लेस करायचा आहे. समजा A3 शीट किंवा A2 शीटवरती. आता A3 शीटचं साईज काय असतं 420 बाय 297 mm असतं. 420 बाय 297 mm असतं. मग आपण इथं रेडियसच टाकली आहे, किती टाकली आहे 1000 रेडियस टाकली आहे. तर त्याचं डेफिनेटली सेंटर आपल्या लेआउटच्या बाहेर जाणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल. अशा कंडिशनमध्ये आपल्याला हा जॉग डायमेन्शन नावाचा कमांड यूज करावा लागतो किंवा त्याला जॉग म्हणतो. जॉग डायमेन्शन यासाठी शॉर्टकट की असते DIMJ. जॉग डायमेन्शन. जॉग डायमेन्शनमध्ये आपल्याला पहिला आर्क सिलेक्ट करावा लागतो. आर्क सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्या जॉगचं लोकेशन द्यावं लागतं आणि लोकेशन दिल्याच्या नंतर त्याचं प्लेसमेंट द्यावं लागतं. जॉगची विड्थ किती पाहिजे तसे तुम्हाला 4 पॉईंट द्यावे लागतात. आपण 2 पॉईंट दिलेत, तिसरा पॉईंट आणि मग आपली जे रेडियस आहे ती कुठे प्लेस करायची, असे टोटली आपल्याला 4 पॉईंट द्यावे लागतात. परत मी घेतो इथं जॉगचं आर्कला सिलेक्ट करा, त्याचं प्लेसमेंट द्या, जॉगची विड्थ किती ठेवायची ते तिसरा पॉईंट दिला आणि टेक्स्टचं प्लेसमेंट कुठे ठेवायचं, जे आपली 1000 mm जी दाखवतोय त्याचं प्लेसमेंट कुठे ठेवायचं आहे हे आपण इथं सेट करूयात. तर हे झालं आपलं जॉग डायमेन्शन्स त्यामध्ये. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं, डायमेन्शन स्टाईल डिस्कस केलं आणि डायमेन्शनचे टेक्स्टचं स्टाईल डिस्कस केलं आणि डायमेन्शनचे टाईप्स डिस्कस केलेत. ओके, डायमेन्शनचे टाईप्स कुठले कुठले आहेत इंटरव्ह्यूवर कधी कधी विचारू शकतो. डायमेन्शन दिलेत तर डायमेन्शनचे टाईप्स सांगा. तर डायमेन्शनचे टाईप्स कुठले कुठले आहेत, लिनियर आहे, अलाइन आहे, अँग्युलर आहे, रेडियल आहे, त्याच्यानंतर जॉग डायमेन्शन आहेत आणि याच्यातले जे बाकीचे जे टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. हो ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.